आज आपण नाशिक जिल्हा लोकसभा मतदारसंघातील सिन्नर तालुक्यात बस स्टँडमध्ये सर्वसामान्य जनतेचा कौल बघण्यासाठी इथं रणसंग्राम लोकसभेचा 2019 इथं सुरुवात करत आहोत। आपल्याबरोबर सिन्नर तालुक्यातील सर्वच गावातील ग्रामस्थ, काही कार्यकर्ते आणि सर्वच पक्षाचे इथं नेते मंडळी आपल्याबरोबर आहेत। त्यांच्याकडूनच आज आपण नाशिक जिल्हा लोकसभा मतदारसंघातील जे उमेदवार आहे त्यांचा जनमताचा कौल हा बघणार आहोत। आपल्याबरोबर इथले स्थानिक कार्यकर्ते आहे, त्यांच्याकडूनच आपण याविषयी जाणून घेणार आहोत की नेमकी इथं कोणाची हवा आहे। इथं ते कोकाटे साहेबांची हवा आहे। नेमकी प्रश्न असा आहे की आता इथं माझ्याबरोबर सगळ्याच पक्षाचे कार्यकर्ते आहे, आपण जाणून घेऊ इथं लोकसभेच्या मतदारसंघातील इलेक्शनला आता सुरुवात झालेली आहे आणि वातावरण तापायला सुरुवात झालेली आहे। एकंदरीत प्रश्न असा आहे की केंद्रात मोदी सरकार आहे, राज्यात भाजप सरकार आहे, शिवसेना भाजप सरकार आहे, नेमकी हवा कोणाची हा प्रश्न महत्त्वाचा आहे। इथं राष्ट्रवादीची हवा आहे, छगन भुजबळ नाही हो, माणिकरावांची हवा आहे, कोकाटे साहेबांची हवा आहे। इथं आमदार माणिका कोकाटेच हवा आहे। इथं सध्या फक्त माणिकराव कोकाटे साहेबांचीच हवा आहे। शिवसेना हेमंत गोडसे साहेबांची हवा आहे। ओनली MK माणिकराव कोकाटे यांची हवा आहे। सध्या कोकाटे साहेबांची हवा आहे। माणिकराव शिवाजीराव कोकाटे यांचे सध्या सिन्नरमध्ये वातावरण चांगले दिसतंय, तसं इतर पक्षांचा काही अजून सिन्नरमध्ये प्रभाव नाही दिसत आहे। आता आपण बघितलं इथं आपल्याबरोबर सर्व कार्यकर्ते, आपण बघितलं काहींचं मत शिवसेना, काहींचं राष्ट्रवादी, तर काहींचं माणिकराव कोकाटे असे एकंदरीत आहे। साधारण या लोकसभा मतदारसंघात गेली 5 वर्ष शिवसेनेचा खासदार आहे। मग शिवसेनेच्या खासदाराच्या अंतर्गत या मतदारसंघात नेमकी कोणती कामे झाली हे आपण सर्वसामान्य जनतेकडूनच जाणून घेणार आहोत। इथं कोणतीच कामं झाली नाही, असं ठोस विकास आम्हाला कुठं तालुक्याला पाहायला मिळाला नाही, जिल्ह्याला पाहायला मिळाला नाही आणि फक्त विकास फक्त भुजबळच करू शकतात। आताच आमचे मित्र भुजबळ साहेबांनी इथं विकासच केला नाही, कारण त्यांनी चष्मा डबल चढवला, त्यांना विकास काय दिसणार आहे। त्याच्यानंतर विकास इतका जबरदस्त झाला सिन्नर तालुक्यामध्ये, पूर्ण बस स्टँड, तहसीलदार कचेरी, दवाखाना, नगरपालिका पूर्ण साहेबांच्या ताब्यात असल्यामुळे पूर्ण कामं त्यांनी, आणि होतकरू उमेदवार असल्यामुळे त्यांनी जबरदस्त कामे केले। तरी या सिन्नर तालुक्यामध्ये दोन्ही उमेदवारांचे डिपॉझिट जप्त होईल आणि आपले MK माणिकरावजी कोकाटे साहेब हे प्रचंड मताने विजयी होतील ही आम्हाला खात्री आहे। आता आपण बघितलंय का माझ्याबरोबर राष्ट्रवादीचे कार्यकर्ते, त्यांनी सांगितलंय की भुजबळांनी विकास केलाय, परंतु भुजबळांनी विकास केलाय हे नक्की आपण सर्वसामान्य जनतेकडूनच जाणून घेऊ। नाही, इथं विकास हा कुणीच केला नाही। हेमंत गोडसे 5 वर्ष खासदार होते, यांनी जो विकास केला, यांनी फक्त आहे ना तालुक्यामध्ये सभा मंडप सोडून कोणतंच काम केलं नाही। जो पाण्याचा प्रश्न आहे, रस्त्यांची बिकट अवस्था आहे, शेतकऱ्यांचा कर्ज नामंजूर झालेले आहे, ही खूप जे कामं होते सिन्नर तालुक्यामध्ये असं ठोस एकही काम केलं नाही। तेव्हा यावेळेस आम्ही अपक्ष उमेदवार माणिकरावजी कोकाटे साहेब हा सिन्नर तालुका त्यांच्या मागे उभा राहिल्याशिवाय राहणार नाही। आता यांनी सांगितलंय की प्रत्यक्षात कोणत्याच खासदारांनी इथं विकास केलेला नाही, परंतु इथं आता सध्या राष्ट्रवादीतर्फे समीर भुजबळ, शिवसेनेतर्फे हेमंत गोडसे आणि अपक्ष उमेदवार इथं माणिकराव कोकाटे उभे आहेत। ह्या तिघांची तुलना करत असताना आपण सर्वसामान्य जनतेकडून जाणून घेऊ की नेमकी माणिकराव कोकाटे इथं आमदार राहिलेले आहे, त्यांच्या माध्यमातून इथे सिन्नरचा काय विकास झाला आहे। इथं बस स्टॉप झालं, नगरपालिका इमारत झाली, पंचायत समिती इमारत झाली, मोठमोठे एक प्रकल्प हाती घेतलेले त्या माणसांनी, आणि त्या माणसाला कोणीच असं हे करू शकत नाही का पाडू शकत नाही। समृद्धीचा कार्यक्रम, समृद्धी वाडा महामार्गाचा कार्यक्रम त्यांनी हे सॉल्व केला आहे आणि सगळ्यात तेच निवडून येणार। आता यांनी सांगितलंय की समृद्धीसारखा मार्ग या असेल किंवा इथं बस स्टँड असेल
किंवा महसूलच्या इमारती असेल हे कोकाटे साहेबांच्या काळात इथं झालेले आहे. परंतु प्रश्न असा आहे की आता इथे शिवसेनेचा आमदार आहे. मग शिवसेनेच्या आमदार असताना नेमकी त्यांच्या कार्यकाळात काय कामे झाली हे आपण जाणून घेऊ. शिवसेनेने भरपूर काही कामे केलेली आहे जिल्ह्यात आणि तालुक्यात पण केलेली आहे कामे. तालुक्यात पाण्याचा सोर्स पाण्यासाठी खूप काही कामे केलेली जलसिंचनाची भरपूर कामे केलेली आहे हेमंत गोडसे यांनी. त्यामुळे ह्यावेळेस पुन्हा हेमंत गोडसेच निवडून येणार. आता प्रश्न असा आहे का यांनी सांगितलं आहे शिवसेनेचे जे कार्यकर्ते त्यांनी सांगितलं की शिवसेनेच्या माध्यमातून इथं अनेक कामं झालेली. परंतु प्रश्न असा आहे का जर अनेक कामं झाली मग हा तर सिन्नर तालुक्याचा प्रश्न असा आहे का सिन्नर तालुक्यात पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सोडला तर शेतीच्या पाण्याचा प्रश्न बाकी कोणताही खासदार सोडू शकला नाही. याबद्दल आपण जाणून घेऊ का नेमकी इथं काय काय प्रश्न अजून अनुत्तरित आहे. ह्या नाशिक लोकसभा मतदारसंघात गेल्या 15-20 वर्षापासून जो पाहिजे तो विकास झाला नाही. कारण नाशिक एक शहर असं आहे की ह्या महाराष्ट्रामध्ये जे काय टॉप 5 शहर आहे त्यापैकी एक नाशिक आहे. म्हणून नाशिकला ज्या खासदारांनी कामं केलं ते असं काही विजन नाही किंवा असं काही मॉडेल म्हणून काम कुठं केलं नाही. तर आज सिन्नर तालुक्यामध्ये कोकाटे साहेब ज्यावेळेस 15 वर्ष आमदार होते त्या सिन्नर तालुक्यात जे काही विकास कामं केले हे अगदी महाराष्ट्राने बघितलेले. त्यावेळेस महाराष्ट्राचे तत्कालीन मुख्यमंत्री आदरणीय पृथ्वीराज चव्हाण असे अनेक जवळजवळ 8 ते 10 मंत्री या ठिकाणी उद्घाटनाला होते. आणि त्यावेळेस त्यांनी पाहिलं की एक सर्वसाधारण आमदार कुठले पद नसताना जर एवढ्या मोठ्या इमारती बांधू शकतो एवढं मोठं विजनने काम करू शकतो तर ह्या नाशिक जिल्ह्याला असाच एक खासदाराची गरज आहे. आणि ते खासदार म्हणून फक्त कोकाटे साहेबच नाशिक जिल्ह्याचा चेहरामोहरा बदलू शकता. आणि तरुणांची बेरोजगारी असेल शेतीच्या पाण्याचा प्रश्न असेल अनेक आज इगतपुरी तालुक्यामध्ये जर विचार केला तर जवळपास अर्ध्या महाराष्ट्राला पाण्याचा पुरवठा करणारं इगतपुरी तालुक्यात अतिशय प्रचंड मोठ्या प्रमाणात धरणं आहे. परंतु त्या ठिकाणी पिण्याच्या पाण्याची आजही आपण गेले अनेक गावांमध्ये तर माता भगिनी डोक्यावर हांडे घेऊन पाणी वाहतात. म्हणून त्यांचं विजन एकच आहे की काम करताना भविष्यात ह्या नाशिक लोकसभा मतदारसंघात पाण्याचे प्रश्न सुटले पाहिजे शेतीचा विषय संपला पाहिजे. आणि उद्योग क्षेत्रात अनेक कारखाने बंद झाले गेल्या 5 वर्षात ते एकही खासदारांनी किंवा माजी खासदारांनी प्रयत्न केले नाही. उद्योग जर चालला तरुणांना रोजगार भेटेल. अनेक तरुण बेरोजगार आहे. म्हणून कोकाटे साहेब एक असं विजन आहे माणसाकडे की नक्कीच जर लोकांनी कोकाटे साहेबांना निवडून दिलं तर ह्या नाशिक जिल्ह्याचा चेहरामोहरा बदलल्याशिवाय राहणार नाही. आणि महाराष्ट्राच्या नकाशावर नाशिकचं नाव हे वेगळ्या प्रकारे घेतलं जाईल. आता आपल्याबरोबर स्थानिक कार्यकर्ते होते त्यांनी सांगितलं की कोकाटे साहेब हा चेहरामोहरा बदलवणारा उमेदवार आहे. परंतु गेल्या 5 वर्षात काय कामे झाली अजून काय कामं बाकी महत्त्वाचं पिण्याच्या पाण्याचा तर सर्व तीर्थ टाकेत या गटामध्ये राजाभाऊ वाजे यांनी भरपूर कामं केले. त्याच्यामुळं मी शिवसेनेलाच मतदान करू शकतो. आमच्या गावामध्ये भरपूर कामं केले राजाभाऊ वाजेंनी. आता इथं आपल्याबरोबर स्थानिक तरुण होते त्यांनी सांगितलं की राजाभाऊ वाजेंच्या माध्यमातून भरपूर कामं झालेली आहे. परंतु असं असलं तरी आता ही निवडणूक ही लोकसभेची निवडणूक आहे. ही लोकसभेची निवडणूक असल्यामुळं इथं प्रश्न आमदारकीचा नाही इथं खासदारकीचा प्रश्न आहे. खासदारकीच्या माध्यमातून सिन्नर तालुक्याचे काय विकास झाला आहे हे आपण आपल्याबरोबर शिवसेनेचे इथले गोविंद लोखंडे यांच्याकडूनच आपण जाणून घेऊ की नेमकी शिवसेनेच्या माध्यमातून काय विकास झाला आहे. ही चर्चा आज आपण ठेवली आहे. आता ही लोकसभेची निवडणूक आहे आणि खासदारकीचा विकास झाला किंवा आमदारकीचा तालुक्याचा काय विकास झाला. यापूर्वी शिवसेनेचेच आमदार होते. त्यानंतर आता राजाभाऊ वाजे यांच्या नेतृत्वाखाली या ठिकाणी हा चालू आहे. आता ही खासदारकीची निवडणूक आहे. खासदारकीवर बोललं पाहिजे. खासदारकीच्या माध्यमामधून या ठिकाणी जी काही कामं आहे ती प्रत्येक खेड्यावर जे या ठिकाणी समाज मंदिर असेल स्मशानभूमी असेल त्या ठिकाणी देण्याचं काम हे खासदाराच्या निधीतून आमदाराच्या निधीतून दोन्ही आमच्या पक्षाचे असल्यामुळं या तालुक्यातील ज्या ठिकाणी उपलब्ध करून दिलेले हे निश्चित आहे. असं असलं तरी मात्र सिन्नर तालुक्याच्या पाण्याचा प्रश्न बाकी आमदारही आणि खासदारही सोडू शकले नाही. त्याबद्दल आपलं काय मत आहे. हा प्रश्न प्रत्येक वेळी आला का प्रत्येकजण त्यावेळी ते सांगायचा. सांगण्याचा कोणीच या ठिकाणी हे केलेलं नाही. जवळजवळ नाशिकपासून हे सिन्नर हे 500 मीटर उंच आहे. हा भाग 1972 पासून दुष्काळी झालेला आहे. परंतु मध्ये कडवाच्या योजनेमुळं काही तालुक्यामध्ये दिलासा आमच्या काही भागामध्ये दिलासा मिळाला आहे. परंतु आता नवीन योजनेमध्ये आमचे खासदार शिवसेनेचे हेमंतप्पा गोडसे
यांनी या ठिकाणी ह्या तालुक्याला त्या ठिकाणी जे अप्पर वैतरण आहे त्यामध्ये पाणी टाकून अशी मूलभूत योजनेचा आज सर्वे केला आहे. त्याला जवळजवळ जलसंपदा मंत्री, केंद्रीय जलसंपदा मंत्री नितीन गडकरींकडून जवळजवळ 41 कोटी रुपये प्राथमिक त्या सर्वेसाठी या ठिकाणी मंजूर झालेले आणि प्रत्यक्ष सर्वेसुद्धा हा 70% जवळजवळ या ठिकाणी झालेला आहे. असं असलं तरी मात्र मोदी सरकारनेच नदी जोड प्रकल्पाची घोषणा करून 4.5 वर्षापासून तर सरकार त्यांचंच आहे. मात्र असं नाशिक जिल्ह्यात काही योजना राबवण्यात आली का? नाशिक जिल्ह्याची योजना आता नारपारची योजना आहे त्या ठिकाणी ती चालू आहे. आपला हा अप्पर वैतरणीचा हा या ठिकाणी चालू आहे आणि 10 वर्ष नाही, आता हे सरकार 4.5 वर्ष झालं. हां, त्यापैकी आमच्या वाट्याला हे 2.5 वर्षाचं झालं. हे पण आहे, आमची युती होती, युती असून आमचं भांडण होतं, परंतु आता युती झाली. युतीच्या माध्यमातून आमच्या खासदाराला जे करता आलं त्या पद्धतीतून या ठिकाणी या तालुक्यामध्ये काम करण्याचा आणि जिल्ह्यामध्ये काम करण्याचा प्रयत्न त्यांनी केलेला आहे. या ठिकाणी कृषी विद्यापीठ हे पांढुर्लीजवळ या ठिकाणी उभं राहतं आहे. रेल्वेला आता गती दिलेली आहे. कालच पाहिलं असेल की रेल्वेचं सुद्धा या ठिकाणी 1200 दिवसामध्ये हा प्रकल्प या ठिकाणी पूर्ण करायचं मानस या ठिकाणी शासनाने घेतलेला आहे. केंद्र शासनानं ते 1200 दिवसामध्ये हा पूर्ण करायचा आहे. पुणे आणि नाशिक हा मार्ग हा पण या संकल्प या ठिकाणी झालेला आहे रेल्वेचा आणि त्याची घोषणा पण परवा झालेली आहे. आता कालच नवीन एक घोषणा झाली म्हणजे प्रत्यक्षात कामाला सुरुवात होणार आहे. हा शिर्डी नाशिक शिर्डी जो मार्ग जो चौपदरी आहे त्याला सुद्धा केंद्रीय दळणवळण मंत्री नितीनजी गडकरी यांनी या ठिकाणी हे पैसे उपलब्ध करून दिलेले. तो या ठिकाणी चौपदरी मार्ग शिर्डीसाठी हा या ठिकाणी शाही भक्तांसाठी उपलब्ध होणार आहे. आता गेली पंचवार्षिक शिवसेनेच्याच ताब्यात आहे आणि शिवसेनेचाच खासदार आहे. गेल्या 5 वर्षामध्ये या मतदारसंघात किमान विकासाची कोणती कामे झाली असं आपल्याला वाटतं? शिवसेनेचं फक्त एकच काम आहे, शिवसेना बीजेपी खोटं बोल पण रेटून बोल. यांनी कुठलंच काही असं काही काम केलं नाही. जो रस्ता झाला तो छगन भुजबळांच्या काळात झालेला आहे आणि जो खासदारांनी आम्हाला आश्वासन दिलं होतं ते म्हाळुंगीचं पाणी देऊ, पण कुठल्या प्रकारे असं काही 5 वर्षात तिने काही केलं नाही. फक्त खोटं बोलणे आणि रेटून बोलणे एवढंच काम शिवसेना बीजेपीचं काम आहे. बीजेपीनं सांगितलं शेतकऱ्याच्या खात्यावर पैसे देणं आले नाही ना. 15 लाख देणार होते, आम्ही वाट पाहत बसलो, 15 पैसे नाही आले. आणि कालपर्यंत फक्त शिवसेना याची फौज आहे अफजल खानाची, आज हेच मिठी मारायला त्यांना गेले नाही. आता प्रश्न असा आहे का अफजल खानाची फौज कोण असेल ते असू द्या, हा निवडणुकीचा प्रचाराचा भाग आहे, परंतु प्रत्यक्षात आपण मात्र विकासाच्या बाबतीत इथं आपण चर्चा करायला आलो. नेमकी चर्चा विकासाची झाली पाहिजेत. आपल्याबरोबर प्रश्न असा आहे का गेली 5 वर्षात इथं विकासाची कोणती कामे झाली ही सर्वसामान्य जनतेकडून आपल्याला ऐकून घ्यायचं आहे. हे बघा, गेल्या 5 वर्षात तरुणांची प्रचंड मोठ्या प्रमाणात बेरोजगारी वाढलेली, अनेक कारखाने बंद झाले, शेतकऱ्यांना पिण्याचं पाणी नाही, शेतीला पाणी नाही. खरं जर विकास झाला म्हणत असेल तर सर्वसामान्य माणसापर्यंत विकास पोहोचला पाहिजे तर तो विकास होतो. हा सिन्नर तालुका गेल्या अनेक वर्षापासून दुष्काळी तालुका म्हणून ओळखला जातो आणि त्या प्रमाणात ह्या सिन्नर तालुक्यात नव्हे तर नाशिक जिल्ह्यात पाहिजे तसा विकास झालेलाच नाही. म्हणजे आमचा आरोप आहे, शिवसेना बीजेपी असेल राष्ट्रवादी असेल या सगळ्यांना फक्त इलेक्शन आलं की पुढे यायचं आणि इलेक्शन झाल्यानंतर परत तिकडे रोखून बघायचं नाही, चुकीचं चालू आहे सर. असं असलं तरी मात्र आता जे अपक्ष उमेदवार आहे हे शिवसेनेचे काही दिवस आमदार राहिलेले आहे, मग त्यांच्या मार्फत या शिवसेनेच्या काळात काय विकास कामं करण्यात आलेली? सिन्नरमध्ये जरी शिवसेनेच्या काळात आमदार होते तर ज्या काही मूलभूत सुविधा होत्या त्या करण्याचा प्रयत्न केला, कारण त्यावेळेस सत्तेच्या विरोधात होते, ते सत्ता नव्हते त्यावेळेस, त्यामुळं पाहिजे तेवढा विकास त्यावेळेस सत्ता नसल्यामुळे करता नाही आला. परंतु नंतरच्या काळामध्ये काँग्रेसच्या काळामध्ये कोकाटे साहेबांच्या काळात प्रचंड असा मोठा विकास झालेला आहे सिन्नर तालुक्यात आणि त्या माणसाकडे दूरदृष्टिकोन आहे. सर्वात महत्त्वाचं की त्या माणसाकडे दृष्टिकोन आहे, म्हणून आज ह्या ठिकाणी जर अपक्ष उमेदवारी करत जरी असेल तर अत्यंत मोठ्या प्रमाणात नाशिक जिल्ह्यात त्यांना मोठा पाठिंबा मिळत आहे. आणि नक्कीच नाशिककर बघताय की ठीक आहे, एक तर नाशिकचा पहिला इतिहास आहे की डबल खासदार होत नाही, म्हणून कोकाटे साहेबांना प्रचंड मोठ्या प्रमाणात लोकांचा पाठिंबा आहे. नाही, असं असलं तरी मात्र कोकाटे साहेब जे आहे सध्या ते भाजप पक्षात आहे. मग भाजप पक्षात असताना देखील युती मात्र झालेली, मग युती झालेली असताना कोकाटे साहेबांनी नेमकी हे रणशिंग का फुकलंय?
गेल्या 6 महिन्यापूर्वीच मुख्यमंत्र्यांनी त्यांना शब्द दिला होता आणि ते की तुम्ही तयारीला लागा. त्या पद्धतीने कोकाटे साहेबांनी गेल्या 6 महिन्यापासून कोकाटे साहेबांनी त्यांचे सर्व कार्यकर्ते समर्थक मोठ्या प्रमाणात या नाशिक लोकसभा मतदारसंघात कामाला लागले होते. आणि अचानक म्हटल्यानंतर कोकाटे साहेबांचं राजकारण पहिल्यापासून एखादा पाऊल पुढे टाकलं होते परत ते मागं घेत नाही, हा त्यांचा पहिल्यापासून स्वभाव आहे. त्यामुळं कार्यकर्त्यांनी ही निवडणूक हातात घेतलेली, त्यामुळं माघार घेणं शक्य नाही. कार्यकर्त्यांचा फोर्स कुठल्याही परिस्थितीत काही निकाल लागला तरी चालेल, ही निवडणूक जिंकायची आणि माघार घ्यायची नाही, हा कार्यकर्त्यांचा फोर्स मोठ्या प्रमाणात त्यांना. साधारण आता यांनी सांगितलंय का कुठल्याही परिस्थितीमध्ये पक्ष कुठलाही असो, अपक्ष जरी राहिले तरी काय फरक पडत नाही, निवडणूक जिंकायचीच हाच यांचा मूळ मुद्दा आहे. आता आपण बाकीचे काही आपल्याबरोबर स्थानिक कार्यकर्ते आहेत त्यांच्याकडूनच जाणून घेऊ की नेमकी तुमच्या मतदारसंघात कोणते प्रश्न प्रलंबित आहे. आमच्या मतदारसंघामध्ये मेन म्हणजे जी 72 कोटीची योजना आहे, पाणी योजना, ती गेल्या 5 जेव्हा कोकाटे साहेब जेव्हा आमदार होते, नगरपालिकेची सत्ता होती, तेव्हा ती 80% पूर्ण झालेली होती. गेल्या 5 वर्षामध्ये जे नवीन आमदार झाले राजाभाऊ वाजे, त्यांनी साधी 20% योजनासुद्धा पूर्ण करता आली नाही त्यांना. ती पण एक खासदार असताना एक आमदार असताना सुद्धा पूर्ण करता आली नाही त्यांना. आत्ता आम्हाला पण, मी BJP उपशहराध्यक्ष म्हणून काम करतोय, पण मला स्वतःला 20-20 दिवस पाणी नाही आज, अशी परिस्थिती आज सिन्नरमध्ये आहे. ही तर मग आमच्या सिन्नरमध्ये आहे, पण याच्या पलीकडे जर गेलं तर पूर्व भागामध्ये महिना टँकर नाही, पाणी नाही. आता माझ्या मामाचं गाव किंवा माझे सगळे नातेवाईक हे पूर्व भागात आहे, पंचाळा आहे, शिंदेवाडी आहे, तर तिकडं जर तुम्ही बघितलं जाऊन कधी तर अक्षरशः महिना पाणी नाही आजच्या स्थितीमध्ये. आता यांनी सांगितलं की पिण्याच्या पाण्याचा सिन्नर तालुक्याला मोठा दुष्काळ आहे, परंतु याच्या व्यतिरिक्त अजून काय विकास कामं होण्याची गरजेचं होतं. मधील स्थानिक MIDC ज्या असतील त्या MIDCमध्ये तरुणांना जे कामगार मिळणं गरजेचं आहे, ते कामगार आपल्या स्थानिक लोकांना मिळत नाही आहे, तर इथं जे बाहेरून लोक आलेले असतील त्यांना कामकाज दिलं जातं आहे. त्याचबरोबर काही MIDC जवळजवळ 60 ते 68 MIDC बंद पडल्या गेल्या. तिथं सत्तेवर आमदार असतानाही, त्याचबरोबर खासदारही नाशिक जिल्ह्यात असतानाही आपल्या इथं MIDC बंद पडत आहेत. या MIDCकडे कुठल्याही प्रकारचं लक्ष दिलं गेलेलं नाही आहे. त्याचबरोबर मुसळगाव भागातील काही MIDC असतील, म्हणजे युवक ज्यावेळेस शिक्षण पूर्ण करून बाहेर पडतात त्यावेळेस त्यांना प्रथम प्राधान्य असतं नोकरीचं, ते नोकरीच त्यांना मिळत नाही. जर नोकरी मिळत नसेल तर त्यांचा परिवार हा थोडक्यात आपल्याला समस्येच्या याच्यात जातोय. तर मग ती समस्या जर त्यांची वाढत गेली तर त्या याच्यातून जो युवा पिढी आहे ती वेगळ्या वळणाला जाते. तर मग ती वेगळ्या वळणाला जाऊ नये, युवा पिढीला रोजगार निर्माण व्हावा याच्याकडे त्यांनी प्रथम लक्ष द्यायला पाहिजे होतं. त्याचबरोबर सिन्नर भागातील असेल किंवा खेडोपाडी असेल त्यांना पाण्याचा प्रश्न आहे नाही आहे. लोकांचा फक्त सत्तेसाठी तुम्ही लोकांकडे येतात आणि त्या सत्तेचा वापर तुम्ही चुकीचा वापर करताय. फक्त तुमचं पद घेतात आणि त्याचा वापर योग्य दिशेने करत नाही. आता माझ्याबरोबर काही युवक होते, त्यांनी सांगितलं सत्तेचा वापर केला नाही. नेमकी आपला प्रश्न असा आहे का मतदारसंघात कोणते प्रश्न प्रलंबित आहे. प्रत्येकाने असा प्रश्न जास्तीत जास्त उपस्थित केला की सिन्नर तालुक्यात पाण्याचा प्रश्न मेन आहे आणि खरोखरच पाण्याचा प्रश्न मेन आहे. पण पाण्याचा प्रश्न इतका मेन आहे का तुम्ही प्रत्येक ठिकाणी पोहोचले नाही. सिन्नर तालुक्यातून जो नांदूर शिंगोडेवरून शिर्डीला पाठ गेला तिथं कुणी जाऊन पाहिलं नाही. तो पाठ इतक्या दिवसात जर माणिकराव कोकाटे नसते तितक्या दिवसात पाईपलाईनने पाणी नेण्याचं त्यांनी ठरवलं होतं, पण केवळ माणिकराव कोकाटे असल्यामुळं त्यांनी ते पाणी पाईपलाईनने जाऊन दिलं नाही. दुसरी गोष्ट, हा समृद्धी मार्ग जो राहिला त्याला जोडून असलेले ओढे नाले खंदून आणि त्याचं पाणीसाठा प्रत्येकाच्या घरापुढं धरण होईल असा उद्देश त्यांनी समोर आणून आणि ते धरणं व ओढे नाले उकरण्याचा प्रयत्न केला. आणि माणिकराव कोकाटे खासदार इतकी गरज आहे सिन्नर तालुक्याला आणि नाशिक जिल्ह्याला, आणि त्यांची अडवणूक वरून पक्षापासून होत आहे. त्याचं कारण असं का माणिकराव कोकाटे ही दुधारी तलवार आहे आणि दुधारी तलवारीला म्यान नसते. दुधारी तलवार ही सतत लढत असते, त्याच्यामुळं वरून पक्षातून त्यांचं गळचेपी होत आहे. पण तरीसुद्धा माणिकराव कोकाटेच येतील अशी खात्री सर्व लोकांना आहे. आता आपण प्रश्न जाणून घेतले की तरुणांचा बेरोजगारीचा प्रश्न असेल, पाण्याचा प्रश्न असेल, हे पाण्याचा प्रश्न, बेरोजगारीचा प्रश्न हे खासदार किंवा आमदार सोडू शकले नाही. त्याबद्दल आपल्याबरोबर शिवसेनेचे नेते त्यांच्याकडून जाणून घेऊ की नेमकी का अपयशी ठरले आपले खासदार आमदार. असा आमदार आणि खासदार एका 5 वर्षामध्ये लगेच काही सुटू शकत नाही. अनेक वर्षाचा प्रश्न आहे. मी मगच सांगितलं का वैतरणीचं पाणी या ठिकाणी टाकून देव नदीच्या खोऱ्यात टाकून या ठिकाणी पाण्यासाठी प्रयत्न करायचे. ते काही लोकांना ती माहिती नाही.
कडव्याच्या याच्यासाठी मध्ये जो कडवाचा कॅनल होता हे लिकेज होतं, वारंवार तिकडच्या शेतीची नुकसान व्हायची, पूर्व भागात शेवटच्या टेलपर्यंत पाणी जात नव्हतं. ही योजनेचं पूर्ण टेलमध्ये पाणी जाण्याचं काम त्या ठिकाणी आमदार राजाभाऊ वाजे यांनी त्या ठिकाणी आणून त्या शेतकऱ्यांचे नुकसान थांबवून या ठिकाणी संपूर्ण पूर्व भागात शेवटच्या टेलपर्यंत पाणी जाण्याचं काम हे आमदार राजाभाऊ वाजेंनी केलंय. हे आमच्यातलेच काही लोक आहे आज, परंतु त्यांना कसं आहे, आज असून अडचण नसून खोळंबा आहे. त्यांची अडचण मी समजू शकतो, त्यांना माहिती आहे काय होणार आहे, निकाल काय राहणार आहे, हे सर्व यांना माहिती आहे. जरी पुढची विधानसभा काय, लोकसभा काय, या गोष्टीत आम्हाला माहिती आहे. आम्ही आमच्या कामावर या ठिकाणी मतं मागणार आहे, कामावर आम्हाला या ठिकाणी मतं मिळणार आहेत. त्या ठिकाणी सांगितलं सिन्नर शहरात, आमच्या मित्रांनी सांगितलं सिन्नर शहरात पाणी सतपत्ता नाही, परंतु सिन्नर शहराची जी योजना आहे जी 87 कोटीवर नेली, त्यावेळी अध्यक्ष हे होते. त्यावेळी जी योजना धरली त्या योजनेला लाईट लागती तीच माहीत नाही, योजनेला लाईटच धरलेली नाही. आणि ज्या शेतकऱ्यांच्या जमिनीतून पाईपलाईन जात होती त्या शेतकऱ्यांशी कुणी चर्चा केली नाही. आणि जिल्ह्यात जी फॉरेस्टची जमीन होती 36 एकरमधून ती पाईपलाईन येणार होती, तिथं सेंट्रल गव्हर्नमेंटची परमिशन लागत होती, ज्या फॉरेस्टची ती या ठिकाणी घेतलेली नव्हती. आता जवळजवळ ते काम या ठिकाणी पूर्ण होत आहे. म्हणजे 2 ठिकाणी पाणी योजनेला लाईट लागती हे त्या योजनेमध्ये धरलेलं नव्हतं. आम्ही आता 10 कोटीचं रुपये कर्ज काढलं नगरपालिकेकडून, शासनाकडून कर्ज मिळालं, त्यामध्ये 7 कोटी रुपये नगरपालिकेला भरायचे आणि 3 कोटी त्यामध्ये सबसिडी मिळणारे. ते पाणी आता जवळजवळ युद्ध पातळीवर घुले म्हणून कॉन्ट्रॅक्टर आहे, त्यावेळी यांनीच दिलेले होते. आणि त्यांनी सांगितलं ते आमचे मित्र आहे, ऐका पूर्व भागात होते, मग इतक्या वर्ष 15 वर्ष पण त्या ठिकाणी आमदार आमचे होतेच ना, ते मित्र आहे माझे. ते जरी आज पक्षात नसतील, अपक्षात लढत असतील, अर्धवट पक्षात असतील, मला त्यांना शुभेच्छा आहे. त्या कोणत्या ह्याच्यात राहू, ते जिडा जाऊ तिथं सुखी राहू, परंतु ते सुखी राहत नाही, जिथं गेलं वापर झाला सोडून दिलं, ती टिकली तर टिकली, नाही तर ती निघून गेली. आता प्रश्न आता प्रश्न असा आहे, पाण्याच्या बाबतीत आपण चर्चा केली, परंतु माझ्याबरोबर जे काही तरुण होते त्यांनी सांगितलं की रोजगाराचा प्रश्न सुटलेला नाही. याबाबत काय सांगा? रोजगाराच्या संधी काय आज झालेल्या नाहीत. अनेकांच्या खिशात, उजव्या खिशात मुख्यमंत्री, डाव्या खिशात उपमुख्यमंत्री असे घेऊन येणारे एखादा मोठा प्रोजेक्ट त्यावेळी आणला का? नाही आणला. त्यावेळी आणला जबाबदार कोण? आम्ही आहोत का? आज जर तुम्ही आम्हाला आता सत्ता दिली तर त्या सत्तेचा आम्हाला विचारता कसे काय? आज विचारायचं काही कारण? आम्ही या ठिकाणी सांगितलं पाहिजे, महाराष्ट्रातले पहिले आमदार आहे ज्यांनी स्वतःच्या घरामध्ये अभ्यासिका दिली. आज 500 तरुण त्या ठिकाणी लाभ घेत आहेत. हे काम या ठिकाणी उभं केलंय. जलयुक्तच्या नावाखाली आम्ही कोनांब्याचं धरण जो 54 वर्षामध्ये कुणी गाळ काढला नाही, असे अनेक तालुक्यातील बंधाऱ्यांचं गाळ काढून जलयुक्तचं काम या ठिकाणी केलंय. आणि 9 मीटर पाण्याची उंची त्या ठिकाणी वाढली. मागच्या वेळी पाऊस कमी पडला म्हणून यावेळी दुष्काळाची परिस्थिती आली. पाऊसच पडला नाही, आडात नाही तर पोऱ्यात येईल कुडून. हे आम्ही कामं केलेले आणि लोकांना माहिती आहे ना, जे कामं केलेत यांनी सांगितलं, यांनी योजना मंजूर केली, त्यांना धन्यवाद देतो. परंतु योजनेमध्ये झालेला भ्रष्टाचार सिन्नर नगरपालिकेमध्ये ऑडिटमध्ये निघालेला आहे. ज्या पाणी योजनेमधला भ्रष्टाचार हा 24 कोटी 91 लाख रुपयाचा ऑडिटमध्ये निघालेले. पाणी योजनेचा जो ठेका आहे तो दिला, पाणी योजनेचा जो ठेका दिला त्या ठेक्यामध्ये त्या ठेकेदाराला जी काही 24% रक्कम दिली, उलट 9.99च्या पुढे ठेका देता येत नाही, गव्हर्नमेंटची मान्यता घ्यावी लागती. 24 कोटी 91 लाख रुपयाचं मी आज ठामपणे सांगतो ऑडिटमध्ये रक्कम आलेली आहे, ती या ठिकाणी वसूल झाल्याशिवाय आम्ही स्वस्त बसणार नाही. असा आता प्रश्न निघाला काही कोनांब्याच्या गाळात काढण्याच्या संदर्भात प्रश्न निघाला. म्हणून सांगतो की कोनांब्याचा गाळ काढत असताना मी स्वतः सुदर्शन न्यूज चॅनलचा एक प्रतिनिधी आणि त्या पॅनलवर असल्यामुळं 16.5 लाख रुपये हे सुदर्शन न्यूजना दिलेले, ते कुठल्या आमदाराने दिलेले नाही किंवा खासदाराने दिलेले. म्हणजे ते ऐका, चव्हाणके होते सुदर्शन न्यूजचे चॅनल जे मालक, मला माहिती आहे ना. आम्ही काय म्हणतो, मी काय सांगितलं, ते कोणी खिशातून करत नाही, आमदार खासदार कोणी खिशातून करत नाही, परंतु ते करण्याचं दातृत्व ठेवलं चव्हाणकेंनी ठेवलं, सुदर्शन चॅनलनी ठेवलं. मी तुम्हाला सांगितलं का ते ह्या पद्धतीने आम्ही म्हणत नाही, परंतु 54 वर्षांनंतर तो गाळ काढला हे तर मान्य करा ना. परंतु 54 वर्षानंतर गाळ काढल्यानंतर तो सुदर्शननी पैसे दिले ना. अहो आम्ही ते म्हणत नाही ना, आम्ही दिले म्हणत नाही ना. अनेक हे काम
अजून एक मिनिट. तालुक्याची परिस्थिती पाण्यानं तर गंभीर केलीच, याला आजच परिस्थिती जबाब नाही, वर्षानुवर्ष चालत आले. नाशिक जिल्ह्यात धरणं, नगर जिल्ह्यात पाणी, मंत्री नाही या जिल्ह्याला कोणी, वाली नाही कोणी. आमचे निवडून जातात, 5 वर्ष काय करतात आम्हाला काय तिथं पाहायला जातो आम्ही. पण इथं जी कामं आहे ते कामं होत नाही आणि ठेकेदारीमध्ये 2-2 MIDC इथं चालतात. या तरुणांना कुठं वर्षभर 2 वर्ष काम ठेवतात, परत घरी पाठवून देतात. कुठे जाणार हे अराजकने माजवतील तर करतील का? त्यांना तर ते ज्ञान पण नाही आहे का आपण काही उद्योगधंदा कुठं करतील. वर देश सांभाळायला आज मोदी पाहिजे, चांगले सक्षम अधिकारी पाहिजे, योग्य उमेदवार पाहिजे, हे मान्य आहे. पण स्थानिक लेवलला जे काम व्हायला पाहिजे त्या पद्धतीनं स्थानिक लेवलला आलेले आता पण कोकाटे साहेबांनी कामं केली, पण त्यांची त्यांनाच माहिती आहे काय गडबडी झाल्या आणि ते परत आतापर्यंत का रेंगाळत पडले. पण पाण्याचा प्रश्न मात्र मी जसं लहानपणापासून 72 साली दुष्काळ पडला होता तेव्हापासून आत्तापर्यंत पाण्याचा प्रश्न या तालुक्याचा सुटला नाही आणि तो सोडवणारा असेल तोच उमेदवार निवडून येईल ही माझा स्वतःचा विश्वास आहे. आता आपल्याबरोबर इथले ग्रामस्थ होते, त्यांनी सांगितलं की 1972 पासून म्हणजे सत्ता कुणाची असो परंतु 1972 सालापासून बाकी पाण्याचा प्रश्न कुठलाच आमदार किंवा खासदार सोडू शकला नाही. जे समजा सेनेचे गोविंद भाऊंनी सांगितलं का जे तुम्ही जर सांगितलं तर याचं एकच नाही लीड कसं काय घेतलं म्हणे आम्ही कामं केलं, यांना श्रेय नाही जायला पाहिजे. ते हे जे काम जे आहे सर्व समजा तुम्हाला दिलं पाहिजे आणि हे सेनेनं लीड नाही घेतलं पाहिजे या बाबतीत. असं असलं तुम्ही म्हणले आम्ही जलयुक्ताचं काम केलं, पैसे त्यांचे म्हणजे तुम्ही ते सगळं तिने करायचं, फक्त ताट तिने वाढून घ्यायचं, फक्त जेवायच्या टायमाला तुम्ही गेले. तुम्हाला जेवता येत नाही नाही ताट तिनेच वाढले. हे शासनाचं जलयुक्त हे जवळ या सगळ्या महाराष्ट्रामध्ये काम चालू आहे आणि हे सगळं फाउंडेशन आमिर खान असतील परत बाकीचे आपले जे बाकीचे त्यांचे सहकारी असतील या लोकांनी सगळ्यांनी उठाव केल्यामुळे हे काम झालं. हे शिवसेनेमुळे झालं नाही. नाही आता जलयुक्त शिवार ही शिवसेना भाजपचीच योजना आहे. युतीच्या काळात साहेब यांचं आहे पण शासन यांनी पैसे दिले नाही ना साहेब. शासनाने पैसे दिले का? लोकांतून पैसे काय घेतले? यांच्यासारखे पाटबंधाऱ्यातले पैसे खाल्ले नाही आमच्या पक्षाने. नाही आता प्रश्न असा आहे जलयुक्त शिवार ही शिवसेना भाजपची जी शिवार सहकारी मित्रांनी सांगितलं, आता सहकारी मित्रांनी सांगितलं की नगरपालिकेच्या पाणीपुरवठा योजनेत भ्रष्टाचार झाला आहे. खरं तर ज्यावेळेस योजना मंजूर झाली त्याच्या नेक्स्ट वर्षामध्ये पुण्याला MGPकडनं त्याचं DSRचा डिफरन्स होता तो सगळा लिगली क्लिअर करूनच ती योजनेचं टेंडर काढलेलं आहे. मुळात यांचा आरोप हा खोटा आहे कुठल्या परिस्थितीत आणि यांनी तो सिद्ध करावा. त्याची यांनी तक्रार केली होती, तक्रारीत पण निकाल तो आमच्या बाजूने लागला आहे. कुठल्या त्याच्यामध्ये भ्रष्टाचार झाला नाही असा कागद आमच्याकडे आहे. त्यामुळं खोटे आरोप करून विनाकारण कोणाला बदनाम करायचं नाही. आमचं स्थानिक आमदारांना आमचा रोष नाही. ही खरं तर निवडणूक आहे लोकसभेची, म्हणून माझी विनंती सर्वांना की लोकसभेवर चर्चा करा. लोकसभेवर आपले प्रश्न कोण सोडवेल, कोण सक्षम उमेदवार आहे या तरुणांचा विचार करा, शेतकऱ्यांचा विचार करा, याच्यावर बोला आपण. आता प्रश्न महत्त्वाच्या प्रश्नावर आता आपली चर्चा आलेली आहे की महत्त्वाच्या प्रश्नावर चर्चा झाली पाहिजेत. ही लोकसभेची निवडणूक आहे आणि लोकसभेच्या निवडणुकीमध्ये लोकसभेचेच चर्चेत विषय आले पाहिजेत. याविषयी आपण जाणून घेऊ. आजची ही येऊ घातलेली लोकसभा ही अत्यंत महत्त्वाची आणि चुरशीची आहे. त्याचं कारण असं आहे की ह्या तालुक्याला आणि जिल्ह्याला एक सक्षम उमेदवार अपेक्षित आहे आणि एवढा सक्षम उमेदवार माणिकराव कोकाटे इतका जर आज या जिल्ह्याला लाभला आहे तर कुणाचीच एक नाराजी नाही. त्यात स्थानिक आमदार आणि इतर ही जी मंडळी आहेत ही सगळी आपल्या बरोबरच आहे, कोणाचीही त्याच्याबद्दल रागरोष नाही. आणि आता ही जी करू घातलेली निवडणूक ही 100% माणिकराव कोकाटे यांच्याच बाजूने लढली जाणार आहे आणि हा सगळा जनतेने हातात घेतलेला विषय आहे आणि हे इलेक्शन जनतेने डोक्यावर घेतलेले आणि ते 100% पूर्णत्वास नेतील. नाशिक लोकसभा मतदार अपक्ष उमेदवार माणिकरावजी कोकाटे साहेब हे उभे राहिलेले आहे आणि ते आमच्या सिन्नर तालुक्याचे असून 90% सिन्नर तालुका त्यांच्या पाठीमागे उभे राहिल्याशिवाय राहणार आहे. आणि गेल्या 15 दिवसापासून सिन्नर शहरात आणि तालुक्यातील 5000 कार्यकर्ते इगतपुरी, त्र्यंबक, नाशिक शहरामध्ये
प्रचंड प्रमाणामध्ये प्रचार चालू आहे आणि या सर्वांनी पण केले आहे माणिकराव कोकाटे निवडून आल्याशिवाय सिन्नरला यायचं नाही असा प्रचंड उत्साह आपल्या या सिन्नर तालुक्यात झालेला आहे आणि त्यामुळं या सिन्नर तालुक्याने निवडणूक हातात घेतली आहे आणि कार्यकर्ते आता थांबायला तयार नाही. कार्यकर्ते म्हणतात माणिकराव कोकाटे खासदार झाल्याशिवाय आम्ही या सिन्नर शहरामध्ये येणार नाही असा आम्ही निश्चय करतो आणि आपल्या या सर्वांनी त्यांना पाठिंबा द्यावा.